आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या मी आहे। या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास तरी काही ठिकाणच्या बस ये जा करत आहेत, मात्र काही वेळानंतर या ठिकाणच्या बस जाण्यास बंद होतील असं या ठिकाणी असणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना सांगण्यात येते। माझ्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांना खरं तर कुठं जायचं आणि आत्ता एसटी काही एसट्या बाहेर पडतात। एसटीचा आज संप आहे, तुम्हाला माहिती होतं का? आम्हाला माहिती नव्हतं, स्टँडवर आल्यावर कळलं। असा अचानक संप केला तर ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्या प्रवाशांचे हाल होतात, याची कल्पना एसटीला नाही आहे का? आता तुम्हाला कुठं जायचं आणि काय सांगते ना, मला गोंदवलेला जायचंय, मला एका समाजसेवेसाठी जायचंय। मग तिथे जाऊन मला जी समाजसेवा करायची ते मी आज जाऊ शकत नाहीये। मग तुम्ही याच्यावरती काय उपाययोजना? त्यांनी असं सांगितलं ऑफिसरने की आमचा संप नाहीये, कामगारांचा संप आहे, वाहक चालक आले तर तुमची गाडी सुटेल। आता वाहक चालक येणार की नाही आम्हाला कसं कळणार? नक्कीच कुठं जायचं तुम्हाला? पण असंच काहीतरी आम्हाला जायचं आहे फलटणला। माझी मिसेस ॲक्च्युली सरकारी अधिकारी आहे आणि 10:15चं ऑफिस असतं तिथे, त्यावेळेत पोचायला म्हणून आम्ही आज आलो स्वारगेटला। पण अचानक संप जाहीर केल्यामुळे आमची आज अतिशय गैरसोय झाली आहे आणि आता ऑफिसला कसं पोचायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सांगितलं जातं नाही, त्यांनी सांगितलं की काही सांगता येत नाही, गाड्या काही आलेल्या नाही आहेत, ज्या गाड्या आल्या आहेत त्याच सुटल्या, तर जी गाडी मिळेल त्यांनी तुम्ही जा। आम्हाला सांगण्यात आलं की जी तुमची सोय असेल किंवा जे तुम्हाला वाहन उपलब्ध होईल त्याने तुम्ही जा। पण आत्ता जर आम्ही एसटीने एखादी मिळाली म्हणून गेलो आणि परत येताना नाही आले तर आमचा प्रॉब्लेम येऊ शकतो ना। अचानक संप डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला काहीच सोय करता येत नाहीये। अनेक प्रवाशांना खरं तर माहिती नाहीये संप आहे। स्वारगेट बस स्थानकातून अजून काही बस बाहेर पडतायत, काही येत आहेत, मात्र काही वेळानंतर या ठिकाणचा संप होईल किंवा कर्मचारी आले तरच बस बाहेर पडतील असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। त्यामुळं या बंदचा फटका पुणे शहरातून, स्वारगेटच्या परिसरातून, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना जो आहे तो बसणार आहे। त्यामुळं काही वेळानंतर या ठिकाणच्या बस सेवा विस्कळीत होईल असंही प्रवाशांना सांगितलं जातं आहे। कारण कर्मचारी जर संपावर आहेत, जर आले तरच बस बाहेर पडतील, नाहीतर या बस बाहेर जाणार नाहीत असं सांगण्यात आले। कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।